पाटील यांचं आगमन झालं। या दीपकजी पाटील आपला सन्मान घेण्यासाठी या मंचावर स्वागत कक्षामध्ये आपला सन्मानित केलं जाईल। प्रतीक सांगडे मॅन ऑफ द मॅच ठरलाय, त्याला मी पुरस्कार देऊ, परंतु काय विशेष सन्मान इथे पूर्ण करतोय। नितलस संघाच्या गोलंदाजाला मला वाटतं पारितोषिक आलंय। मोहितजी चौधरी यांच्याकडून 500 रुपये। आर्यन काठे तुम्हाला यायचंय, 500 रुपये आलेत मोहित चौधरी यांच्याकडून तुमच्यासाठी, तुमच्या बॅटिंग बॉलिंगसाठी हा पारितोषिक आहे। बॅटिंग बॉलिंगसाठी तो कलेक्ट करायचा आहे। तर मॅन ऑफ द मॅच प्रतीक सांगडे, प्लीज कम ऑन द स्टेज। प्रतीक सांगडे ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि 4 पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय पाहुणे आमंत्रित करतोय। ते प्रकाशजी खाडेकर, आपण समोर यायचंय। लक्ष्मणजी पाटील साहेब असतील, तुम्ही देखील या। दीपकजी पाटील आपण देखील या आणि मोहन भोईर वलपगावचे 4 ग्रामस्थ आहेत, सिनियर प्लेयर, यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल। प्रतीक सांगडे मॅन ऑफ द मॅच आहे। नितलसचे आधारस्तंभ शरदजी पावशे आणि धर्माजी पावशे A1 जोडी, दोघांना विनंती, दोघांनी यायचंय। तुमचा गावचा संघ जिंकलाय आणि प्रतीक सांगडे गोटेघरच्या विरोधात देखील हाच खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता। 1 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता होती गोटेघरच्या विरोधात आणि षटकार मारला होता। हाच तो प्रतीक सांगडे, नितलस गावाची आन बान शान आणि संग्राम मिळवून नितलस संघाचा अभिमान। प्रतीक सांगडे, शैलेश पावशेचा अभिमान आणि सचिन पाटील भाया यांचा बहुमान म्हणजे प्रतीक सांगडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। पुरस्कार क्रिस्टल ट्रॉफी, 70-70 ब्रँडेड शूट, सनग्लासेस आणि 70-70 कॅप देऊन 9493 जो लकी नंबर आहे बोलनाशेठ पाटील यांचा, तो देऊन सन्मानित केले जाते। प्रतीक सांगडे तुम्ही थांबायचे, मी पाहुण्यांना विनंती करेल की आपण आसन ग्रहण करायचंय व्यासपीठावरती। धन्यवाद। प्रतीक सांगडे सोबत मी थोडी चर्चा करतो या मॅच बद्दल, कारण मी आता उल्लेख केला की जेव्हा 1 चेंडू 4 ची गरज असताना तो षटकार मारतो। अफलातून बॅटिंग त्यांनी केली नेहमीच। प्रतीक सांगडे, तुझा अनुभव कसा होता या स्पर्धेबद्दल आणि कमालीची बॅटिंग बॉलिंग तू केली, अफलातून खेळ राहिला, या स्पर्धेमध्ये खेळताना तुला आनंद वाटला का? नक्कीच आनंद वाटला आणि मागील 2 मॅच आम्ही हारलो होते चेस करताना आणि काल चेस करताना हारलो, तर नक्की आज जिंकवायचा प्रयत्न होता आणि पिचवर राहून जिंकवलं मी। काल जे 50 काढायचे होते ते माझी मुलं नक्की थोडी मिस्टेक झाली त्यामुळे हारलो, पण आज जिंकवली मी। आपली मिस्टेक देखील तू स्वीकार केली आणि आज तू करून दाखवलं नितलस गावासाठी आणि आम्हाला आनंद वाटेल की MIDC संघ जिंकले तर अजूनही मज्जा येईल, कारण तुमचे प्रेक्षक अफाट येतात आणि आम्हाला असं वाटतं की नितलसकर जर जिंकले तर भरपूर प्रेक्षक येतील, म्हणजे फायनलला मज्जा येईल। एकंदरीत बोलनाशेठ पाटील आणि आमच्या आयोजकांनी नितलस टीमला संधी दिली, त्या संधीचं तुम्ही सोनं तर करणारच, परंतु या संधीसाठी 2 शब्द। दादांचं दरवर्षी सपोर्ट असतो आम्हाला, दरवर्षी टी-शर्ट वगैरे सर्व देतात आणि त्यांचा सपोर्ट असतो, आम्हाला चांगलं वाटतं असं सपोर्ट असल्याने आणि इथे खेळायला मज्जा येते नक्कीच। थँक्यू सो मच। सौभाग्यवती जयमाला बोलनाथ पाटील यांचं नाव असतं टी-शर्टवर। आर्यन तुमच्यासाठी 500 रुपये आलेत। बोलनाशेठ पाटील या समोर, बोलनाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज देऊया। प्रतीक सांगडे या पुन्हा एकदा। शरदजी पावशे यांच्याकडून 500 आलेत आणि मोहितजी चौधरी यांच्याकडून आर्यन काठे बॉलिंगसाठी आणि शरद पावशे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 1000 आर्यन काटेला आणि प्रतीक सांगडेला शरदजी पावशे यांच्याकडून 500 रुपये, एकूण 1500 रुपयाचा कॅश प्राइज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोघांसाठी दिला जातो। अभिनंदन प्रतीक सांगडे आणि आर्यन, तुम्हाला शुभेच्छा। बोलनाशेठ पाटील यांच्याकडून हा पुरस्कार जाहीर पारितोषिक दिला जातोय। अभिनंदन प्रतीक सांगडे। तर सन्मान्य रमेशजी पाटील यांचा इथे आपण एक विशेष सन्मान करतोय। रमेशजी पाटील, मी विनंती करतो यायचं तुम्ही स्वागत कक्षामध्ये आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। धन्यवाद रमेशजी पाटील। लॉफ्ट केले या बॉलला आणि काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा धर्माजी पावशे यांच्याकडून देखील प्रतीक सांगडेसाठी 500 रुपये आलेत। प्रतीक सांगडे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकला आणि A1 स्पर्धेमध्ये A1 क्वालिटीची बॅटिंग होती। नितलसकर खुश झाले। तर बोलनाशेठ पाटील आपण हे 500 रुपये पुन्हा एकदा प्रतीक सांगडेला सुपूर्द करायचे। हे गावाचं प्रेम आहे आपल्या खेळाडूंवरती, त्यामुळे गावकरी येत असतात की आपला संघ जिंकला पाहिजे, आपला गाव जिंकला पाहिजे, आपला अभिमान आहे आणि प्रतीक सांगडे तुम्हाला मनापासून शुभेच्छा। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पहिल्या डावासाठी कॉम्बॉक्समध्ये ऐकूया मराठीचा बुलंद आणि पहाडी आवाज आदरणीय जयेश भोसले सर, द व्हॉइस ऑफ कोलंबोली। धन्यवाद। आडव्या बॅटने इथे ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे। क्षेत्ररक्षक
पोचतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल भोईर आणि त्याच्या साथीला मैदानावरती अमित वासकर. अमित वासकरने समोर एक चांगला षटका टोकलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जिथे मात्र धावफलकावरती एकंदरीत पोचलेली पाहायला मिळाली ती 8 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. बॅटिंग करतोय एका बाजूला संघ तो दर्श स्पोर्ट्सचा कुंडे बहाळ. पुढचा चेंडू आडवा बाटणे बाची लिडिंग एज गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पुढच्याच बॉलवरती तेजसने दिले प्रत्युत्तर. फलंदाज क्रमांक पहिला अमित वासकर बाद. कट करण्याचा प्रयत्न होता उजवेष्टीच्या बाहेरचा जास्तीचा बाहेर जाणारा बॉल. अपिश खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर हा एक चांगला झेल गली रिजन मध्ये पाहायला मिळतो आहे. 8 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर समाधान कातकरी बॅटिंगसाठी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज समा आला आणि समाधान गेला देखील. पुढच्याच बॉलवरती समाधान कातकरी देखील बाद. सरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात. पाडेकर मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजांच्या खंडागळ्या केल्यात. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटर डॉमिनेट झाला होता. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल भर्स करून आतमध्ये आला. उचळी घेणारा होता ऑन साईडला खेळण्याच्या नादात. बॅटची ग्रीप निसटली. हातातून बॅट निसटली आणि हा झेल इथे लिलया झेलला गेलाय. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 8 आहेत. रतन भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. 8-2 हॅट्रिकचा चेंडू. रतन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. 8-2. माजी सरपंच होय, आदरणीय बोलनात पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत तुम्ही सातत्याने ऐकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक असं व्यक्तिमत्व जे सर्वांच्या जवळचं परिचयाचं आणि लाडकं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक व्यक्तिमत्व अर्धनीय प्रशांतजी खाडेकर साहेब यांना तुम्ही पाहता. विहान 11 या नावाने, विहान खाडेकर 11 या नावाने खुल्या गटामध्ये गेले अनेक वर्ष संघ ज्यांनी बांधला, ज्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. 8-2 आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. निकेश आला. यावेळेचा बॉल कव्हर्स मध्ये गॅप मध्ये खेळला. इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विशाल भोईर. मोर्चा बांधणी त्याला करावी लागेल. मोठी फटकेबाजी त्याला करावी लागणार आहे, कारण ज्या रीतीने तो स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतो. आघाडीला बॅटिंगला आलाय. रन्स त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित राहील. 8 बनल्यात. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना जिथे निकेश गडगेला आपण पाहत आहोत. निकेश गडगे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला होता. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. मिडॉनचा सिंगल येते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडतीये. 13 धावा धावफलकावरती बनलेल्या. 13 ऑन दी बोर्ड. 13ला 2.
तितकीशी सुरुवात चांगली झालेली नाही आहे. द स्पोर्ट्स कुंडेवाळ या संघाची धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू गोलंदाज या मला बॅटची तिके जाऊचा डे थर्ड मॅन 30 सर्कलमध्ये आहे. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येत आहेत. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन या टीमला सध्या घडीला ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही पाहताय. विकेट मिळवल्यात, धावा रोखल्यात, चांगली कामगिरी सातत्याने होत असताना खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि वरचढ राहिली आहे. 3 तिरपीट उडवली फलंदाजांची. वर चष्मा याच खेळाडूंचा राहिलाय. गोलंदाजीतली अचूकता तुम्ही पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज निकेश गडगेचा हा चेंडू थेट यशांचा वेध. बँग ऑन टार्गेट. फलंदाज बाद. धक्का तिसरा. फलंदाज रत्नेश बाद. फलकावर दिया है. तिसरा फलंदाज बाद झाला. 3-13 झाले तिथे. 3-13 13 धावा फलकावरती. तिसरा फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज 36 बळ असणारे, त्रत्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, जी जिजाऊंचे पुत्र, शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारा, राज्याचा हितचिंतक, जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूयात. 13 बनल्या. 3 फलंदाज बाद. संतोष कातकरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल भोईर मैदानावरती आहे. 5 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. इथे बॅटरला बीट केलं, विकेट किपरला बीट केलाय. व्हाईट बॉल आणि त्यावरती येणारा हा चौकार. 5 धावांचा आहे. अठरा धावा फलकावरती आहे. चौकार आला. 5 धावा इथे बाहेर झालाय. संघाची धावसंख्या 18ला 3. वाईट प्लस चौकार बोनसच मिळालाय संघासाठी. अडचणीमध्ये आहे संतोष कातकरी मैदानावरती आलाय. यावेळेला लोड फुलतो तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. लॉफ्टेड ऑन रॉय सिंगल मिळेल. एकंदरीत धावफलकावरती 19 बनल्यात. 19 ऑन दी बोर्ड आहेत. 19 आकडा 19 फेब्रुवारी तुम्ही पाहताय. खरं तर 19 आकडा वीरेंद्र सहवागसाठी तितकासा लकी राहिला होता. जिथे टेस्ट क्रिकेटमध्ये 319 बेस्ट होता, 219 एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या माध्यमातून बेस्ट होता, ODI मध्ये 119 बेस्ट होता. 19 आकडा सातत्याने त्याच्यासाठी लकी यश राहिला. 19 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेचा बॉल खोलातला. यष्टिरक्षक जिथे मात्र थेट गोलंदाजाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 19ला 3 आहे. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना द स्पोर्ट्स कुंडेवाळ या टीमची धावसंख्या 19ला 3. करायचा कुणीच आमच्या बोलण्यात पाठीचा. आज नाही करायचा कुणीच आमच्या बोलण्यात पाठीचा. 19 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो पिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावत लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी कुंडेवाळकरांना. रन्स गोळा करावा लागतील. 19 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. 3 षटक अजूनही येणं बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये जास्तीच्या धावा इथे पाहायला मिळावा हीच अपेक्षा सातत्याने होईल. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल झालाय.
गोलंदाजी मार्कमध्ये आणखीन एक प्रमुख गोलंदाज राकेश पाडेकरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतं. चिंद्रन संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. महागुरूंचं गाव, महादेवजी गडगे यांचं गाव म्हणून या गावाकडे आवर्जून पाहिलं जातं. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर कोण बदललाय, दृष्टिकोन चांगला आहे. वारंवार काटकोणाचा आणि कोणाचा वापर इथे करण्यात येतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडवरती आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला चेंडू राकेश पाडेकरच्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना पाहायला मिळालाय. याही वेळेला आपण पाहतो वेगाने टाकला होता क्षेत्ररक्षक तैनात तिथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन जास्तीचे आल्यात. एक्स्ट्रा रन सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. 20 धावा डबल कव्हरती आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. संतोषला सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला आपण पाहतो 2 बॉल 1 वरती तो नॉट आउट आहे. एका बाजूला विशालला आपण पाहिलं तर विशाल भोईर आघाडीला बॅटिंगसाठी आलाय. 3 चेंडू त्याने फेस केलेत. 5 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. रन्स गोळा करावा लागणार आहेत. धावांसाठीची धावांसाठीची आटापिटा घाळमेळे तुम्हाला करावाच लागेल. यावेळीचा बॉल देखील ती रक्षकाचा वेध घेतोय. सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येत असताना बाला मिळाल्यात. धावफलकावरती 20, 3 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. 14 बॉलमध्ये 20 बांधल्यात. अद्याप या सामन्यामध्ये अजून खूप काही येणं बाकी आहे. 16 चेंडूचा खेळ येणं अद्याप बाकी राहिलंय. धावा तितक्याशा गोळा कराव्या लागतील. यावेळेला बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मध्ये तैनात आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज सातत्याने वाढू लागलंय. गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांचे वैगुण ओळखल्यात. त्रिधा तिरपीड उडवत असताना आवर्जून या गोष्टीकडे कल ठेवलाय की बॅटर कोणत्या रीतीचा आविर्भाव दाखवतात. क्रिकेटची आई गिरवणं केवळ गरजेचं नसतं तर त्याच गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणं गरजेचं आहे. यावेळेला लोड फुलटोस ऑन साइडला फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब गेलाय. ठोकलाय षटकार. औशीर सोडतोस का तू धीर रात संपदा पहाट होईल पुन्हा. या खेळाडूला लढावं लागणार आहे. धीर धरावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संयमाने बॅटिंग करावी लागेल. आणखीन एक फटका ऑन साइडला. रन्स येतात. धावा येतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येऊ लागलेत. तू चाल पुढं रे गड्या, तुला भीती कशाची, परवा बी कोणाची. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं. सिंगल मिळतीये. संतोषच्या बॅटमधून 1 धाव आली. संतोषने या षटकामध्ये राकेशला खूप काही प्रश्न विचारले. विचारता त्याने संतोषने आवर्जून म्हणाला काय म्हणतोस. 31 बांधल्या. 3 फलंदाज बाद. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत. 31 बॅटिंग करतोय कुंडेवाहा संघ. 31ला 3. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद. 31 ऑन दी बोर्ड. 3 षटक संपलेत. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश देशेकर गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळेल. भाचा येत आहे गोलंदाजी मार्कवरती असंच म्हणावं लागेल. खरं तर भोलेनाथ पाटील साहेब यांचा भाचा गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतो आहे. आणि विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. विघ्नेश देशेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला.
सिंगल पहिल्या बॉलवरती त्याने खर्च केलेली आहे प्रत्येक विकेटसाठी. आदरणीय भोलेनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये कॅश प्राईज. ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आहे. त्या फलकावरती 32 आहेत. 3 फलंदाज बाद. खरं तर या बंधूंमधील 2 नंबरचे बंधू म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. 32ला 3 गोलंदाज. खोला टाकला, वाईड यॉर्कर. काय कारगर साबित राहिला आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. रिदम पहा, वेग पहा, प्रचंड वेग आहे. आणि हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. जास्तीचे चेंडू डॉट आलेत. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. 1,000 रुपयाचा मानकरी. धक्का पहिला या षटकातील आणि या संघाला लागलाय चौथा धक्का. विशाल भोईर बाद. पाटील साहेब यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेलं पारितोषिक हे पटकावलं विघ्नेशने. विकेट प्राप्त केली आहे त्याने. 4 बॉल हाताळले, केवळ 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. विकेट प्राप्त केली. 32ला 4. विराज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. 32ला 4 आहेत. आटोक्यात आणली ही धावसंख्या. एक मोठं लक्ष उभं राहतंय की काय असं वाटत होतं, परंतु तसं काही करू दिलं नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. नेक्स्ट मॅच सर्वाधिक मोठी फाईट पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला काव्य टायगर 11 देवत आणि त्याच्या अगेन्स्ट अनन्या 11 आई गावदेवी बुरदुल. आडव्या बॅटने गॅप शोधला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील या बॉलवरती. त्याच्यावर हा येतोय सणसडीत चौकार. लॉंग विथ द कार्पेट आलेला हा चौकार पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये विराज दाखल झाला. चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. चौकार आला. 36ला 4. 36 धावा दाबलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. षटक क्रमांक प्रगतीपदावरती चौथं. विघ्नेशचा हा चेंडू पुन्हा एकदा खुलात पाहायला मिळतोय. सिंगल इथे आली. एकंदरीत या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 6. 1 फलंदाजाला बाद करण्यामध्ये विघ्नेश इथे यशस्वी राहिलेला पाहायला मिळाला. विघ्नेश देशेकरच्या या षटकामध्ये 6ला 1 बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 37 बांधल्यात. 4 फलंदाज बाद. 37 ऑन दी बोर्ड. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव. येणारे 6 बॉलचा अद्याप या पूर्वार्धातील खेळ बाकी राहिला आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्यांनी नुकताच मॉनिटर ऑन केलंय, जे प्रेक्षक आमच्याशी आत्ताच जॉईन झालेत, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि तथा या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती जे आलेत त्या सर्वांचं अधिक स्वागत. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्याच्या अगेन्स्ट दर स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यानची लढत. या बाईक्स तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती. खरं तर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अलीकडे प्रवीणजी टेंबेसर एक ट्रेंड आहे स्कूटीचा, परंतु तो बाजूला सरला आयोजकांनी. ही बाब कौतुकाची आहे. होंडाच्या बाईक्स तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. इलेक्ट्रिक स्कूटीचा बी उल्लेख करत होतो. 37ला 4. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने, परंतु यावेळेला चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय नशिबाची साथ देणारा. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4.
कडू त्या ठिकाणावरती पाहायला मिळालंय. चौकार आलाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लांबलचक उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. गायकवाड मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपू लागली आहे. षटकार आणि चौकारांची भाषा बोलतीये. 47ला 4 आहेत. या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आलाय. उशिराने बॅटिंगसाठी आला तो 6व्या नंबरवरती. 6 माझा नंबर, परंतु तोडेन मी गोलंदाजांची कंबर, आणि कंबर तोडायलाच घेतली आहे गोलंदाजांची. स्क्रीनवरती तुम्ही कुंडेवाळकरांना पाहताय. हा डगआउट दाखवण्यात येतो. शांततेचं वातावरण आहे डगआउटमध्ये, स्मशान शांतता. खोला टाकला होता बॉल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. 21 धावाली. 48. 48 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये द स्पोर्ट्स कुंडेवाहाळ या संघाला पाहायला मिळतं. 48ला 4 आहेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप येणं बाकी आहे. संतोषला स्ट्रायकर एंडवरती आपण पाहत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेक मान्यवरांचं सातत्याने उपस्थिती पाहायला मिळत असते, आणि आजही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची उपस्थिती पाहत आहोत. 48ला 4. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होईल. खोलातला होता. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. सिंगल मिळाली, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. धाव मिळाल्या त्याच्यावर. हा येतोय चौकार. दोन क्षेत्ररक्षणामध्ये शर्यतच लागली होती, परंतु इथे बॉलने बाजी मारली. 52 धावा फलकावरती आहेत. अर्ध्या शतक कंप्लीट झालंय. 52 ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल याही वेळेला ऑन साइडला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. संतोष वेगाने धावा गोळा करत असताना तो पाहायला मिळाला. 54 धावा फलकावरती आल्या. 54 ऑन दी बोर्ड. धावा फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी. हे षटक 17 धावांचं राहिलं. महागडी गोलंदाजी इथे पाहायला मिळालेली आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय भोलेनाथ पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती इथून कंप्लीट होईल. अर्थात पंतांनी काय इशारा दिलाय हे पाहणं गरजेचं. ही धाव कंप्लीट झाली आहे का नाही, अर्थात धाव मिळणार नाही. धाव फलकावरती एकंदरीत 54 आहेत आणि 55 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतंय. या स्क्रीनवरती तुम्ही पाहुणे मंडळी आणि अगदी त्याच वेळेला आदरणीय माननीय सन्माननीय भोलेनाथ पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वल्लभ यांना तुम्ही पाहताय, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 54-55चा टार्गेट. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूयात आणि या आपण ऐकूयात पुन्हा एकदा संदीपजी पाटील सर यांचा आवाज, प्रवीणजी टेंबे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आणि समालोचकांमधील बायकर मॅन समालोचक प्रवीणजी टेंबे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. यस, धन्यवाद जय सर. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे ते अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आणि शिवसेना खारघर शहर प्रमुख आमचे हेमंत म्हात्रे ओवे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे जयेंद्र म्हात्रे ओवे आणि संदीप शेठ घरत खुटुक बांधन यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी टॉस कडे देखील वळणार आहोत. तर चला, दोन्ही टीम देवद आणि बुर्दुल या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच या टॉससाठी. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. तर हेमंत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे आणि संदीप घरत यांना विनंती करेन की आपण इथे सन्मान आपण घेतोय. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले
अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आणि शिवसेना खारघर शहर प्रमुख आदरणीय हेमंत म्हात्रे यांचा शुभ सन्मान येथे केला जातोय व्यासपीठावरती. वेळात वेळ काढून आज ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. भोलानाथ शेठ पाटील यांच्या प्रेमासाठी मात्र ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर हेमंत म्हात्रे यांचा हा सन्मान, त्याचबरोबर सन्माननीय जयेंद्र शेठ म्हात्रे ओवे यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 एक सुंदर असं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण इथे पाहतोय. याचबरोबर संदीप घरत खुटूक बांधन यांना देखील विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत होतो. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा असते आणि दरवर्षी या स्पर्धेचा जबरदस्त थाट आपल्याला पाहायला मिळत असतं. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचं मनसुबा मात्र नेहमीच भोलानाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. चला दोन्ही कॅप्टन, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत जात असेल तर आपल्याला सूचना आहे. या समृद्धी कॉम्प्लेक्सचे कमिटी मेंबर इथे आलेले आहेत, अनंत गावडे आणि संपूर्ण आमचे हे कमिटी मेंबर इथे आलेले आहेत समृद्धी कॉम्प्लेक्स. चला आपण या संपूर्ण कमिटी इथे आहे, यावं आपण. गावडे साहेब आणि संपूर्ण आमचे समृद्धी कॉम्प्लेक्सचे हे मेंबर आहेत. तर आपलं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सन्मान इथे होतोय. अनंत गावडे यांचा हा सन्मान होतोय भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर चला सागर दादा या. समृद्धी कॉम्प्लेक्सचे हे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, रहिवासी आहेत आणि भोलानाथ शेठ पाटील यांचा हा नाईटचा जबरदस्त हंगाम ते पाहण्यासाठी इथे आले आहेत. चला मयूर या आपण. तसेच मुकेश दादा आपण देखील या आपण. हा दोन्ही कॅप्टन आहेत. ओके, काय हरकत नाही आहे. तत्पूर्वी काही सन्मान आहेत ते आपण इथे घेतोय. करण दादा यावं आपण. करण यांचा आपण सन्मान करतोय. भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. याचबरोबर अविनाश दादा, तसेच सावंत. अविनाश दादा या. आज शिवजयंती आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि संपूर्ण विश्वामध्ये आज जयघोष आपल्याला पाहायला मिळतंय. एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि स्पर्धा आपण पाहतोय. याचबरोबर आमचे सचिन या आपण. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. अक्षय समृद्धी कॉम्प्लेक्सचे हे सर्व आमचे मेंबर आहेत, सर्व आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा हा सन्मान भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्व मेंबरचा इथे सन्मान झालाय. ग्रुप फोटो आपला नक्कीच आपण त्यांचा घेतोय आणि त्यानंतर टॉस देखील इथे केला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे आहेत. सर्व समृद्धी कॉम्प्लेक्स हे मेंबर आहेत जे भोलानाथ शेठ पाटील आणि त्यांचे हे संपूर्ण कमिटी मेंबर, त्यांचा सन्मान इथे करण्यात आला आहे. हे महत्त्वाचं असतं. प्रेम द्या, प्रेम घ्या. भोलानाथ शेठ पाटील यांनी आपल्या आयुष्यामध्ये हेच कमावलं आहे. तर आपण टॉस इथे करणार आहोत. चला मयूर या, दोन्ही कॅप्टन या. चला प्रवीण कॉइन दे. आहे ना? हो हो,
आहे साऊंडला आहे. चला हेमंत म्हात्रे यांना विनंती करेन की आपण हेमंत म्हात्रे या. हा याचबरोबर आमचे उमाशेठ म्हात्रे कुटारी हे देखील इथे आलेले आहेत. उमाशेठ स्वागत आहे तुमचं. कधी आले दिसलेच नाहीये. चला घ्या. हेमंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला बुरदुल संघ कॅप्टन टॉस जिंकला सुधीर. फिल्डिंग येस फिल्डिंग घेतली. ओके चला यानंतर सामना तत्पूर्वी सामना इथे सुरू आहे. चिंद्रन वर्सेस कुंडेबहाल. सेकंड सत्रामध्ये आपण इथे बोलतोय आणि सेकंड सत्रासाठी आवाज ऐकूया प्रवीण टेंबे यांचा. कुत्तरपाड्याचे आमचे ज्ञानेश्वर आदईकर इथे आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. दादा या. ज्ञानेश्वर आदईकर कुत्तरपाड्याचे आमचे मान्यवर आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय. यस धन्यवाद. चला बोलूया आपण ओके बोलूया आपण मॅचकडे. आवाज असेल प्रवीण टेंबे यांचा. धन्यवाद. येस धन्यवाद संदीप पाटील सर. थँक्यू. पाहुण्यांचा सन्मान 16 समाप्तीनंतर नाव बॅक टू मॅच. लॉफ्ट केले बॉलला रूम बनवत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गोलंदाजच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका. A1 क्वालिटी षटकार. ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यानेच इतिहास घडवलाय. कारण पराक्रमाची ओळख तलवारीने नाही तर न्यायासाठी उभं राहण्याने होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी जगात बारे हिंदुस्थानमध्ये अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज शिवजयंती 16 आपण सर्वांनी साजरा केला. कारण इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर राज्य करणारा एकमेव राजा शिवछत्रपती महाराज. पुन्हा एकदा त्याच ऍक्शन मध्ये बॉलला लॉफ्ट केला. शॉर्ट पॉइंट कडे फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेग कडे फिल्डर तैनात होता. चेंडू लास्ट मोमेंटला स्टॉप केलाय. 2 धाव घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे गमावली आहे संतोषने. संतोषची मोठी चुकी आपल्याला पाहायला भेटली. कारण फलंदाज बाद झाले असते अर्थात आविष्कार. परंतु आविष्कार बचावले गेले आणि धाव मिळेल फक्त एकच धाव या बॉलवरती. संधीचं सोनं संतोष करू शकला नाही. परंतु आविष्कारही मोठा बॅटर होता कुंडेवालसाठी. 1च्या बरोबर टीमची धावसंख्या पोहोचली 17 वरती 0. 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त. आविष्कार 8 वरती खेळतो. अजय 9 वरती आणि संतोषने 3 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा दिल्यात. कुंडेवाल संघ आज दर्श स्पोर्ट्सच्या नावाने खेळतो आणि चिंद्रन संघ म्हटला तर रोशन साई स्पोर्ट्सच्या नावाने सातत्याने खेळत असतो. आणि या सीझनचा 2 संघात पहिला सामना आहे. पहिल्यांदा या सीझनला एकमेकात समोर आलेत. कुंडेवाल विरुद्ध चिंद्रन. दोघांचा टी शर्ट कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. चिंद्रन संघ येल्लो टी शर्ट वरती आलाय आणि त्यानंतर कुंडेवाल संघ रेड अँड ब्लू पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी अंपायर सिग्नल दिशाहीन व्हाईट बॉलची घोषणा अनिल टेंबे पंचांनी केलाय. 1च्या बरोबर टीमची धावसंख्या 18 वरती 0. चांगली पार्टनरशिप दोघांनी बनवली आतापर्यंत. व्हाईट बॉल 55 धावांचं टार्गेट असताना 11.00ची सरासरी रिक्वायर रन रेट. लॉफ्ट केले बॉलला. मी संघनायक आहे. हो मी कॅप्टन आहे. सेनापती ठोकतोय. ब्रँडेड A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. हो बॅट तलवारीप्रमाणे फिरवतोय कॅप्टन. सेनापती आहे. सल्तनत वाचवायची असेल तर सुलतानाला बॅटिंग करावीच लागते आणि काय कमालीची बॅटिंग केली कप्तानने. अजय 6 चेंडू 15 वरती पोहोचलाय. 24 वरती 0.
गोलंदाजावरती प्रचंड दबाव पाहायला मिळतो. दुसरा वाईट बॉल आतापर्यंत केलाय. 8 चेंडूची लांब लचक ओव्हर करणार संतोष कातकरी हा गोलंदाज. 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च झाल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी. थोडी महागडी गोलंदाजी. मागे टाकला बॉल ओव्हर पिच मध्ये कटर बॉल टाकलाय गोलंदाजाने आणि चांगला चेंडू आहे आता. प्लेड अँड मिस करत असताना या बॉलवरती 0 धाव आल्यात. परंतु इथे चिंद्रन संघ खुश आहे कारण 11.00 ची सरासरी गाठायची होती आणि संघ पोहोचलाय 25 लॉस ऑफ 0. शेवटचा एक बॉल बाकी आहे. लॉफ्ट केलेल्या बॉलला एका हाताने फिरवलाय. भिंगरी फटका फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. कॅप्टनच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती येतो चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 29 धावा 0 गडी बाद. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. बोल्ला शेठ पाटील यांचा नाद करू शकत नाही कोणीच, कारण की सरपंच होण्याचं लगातार 2 वेळा त्यांना भाग्य लाभलं. आणि त्यानंतर बोल्ला शेठ पाटील यांचा उल्लेख केला तर फक्त रायगड नाही, ठाणेमध्येही त्यांचे फ्लॅग्स नाईट रजनीमध्ये आम्ही पाहिलंय. टायगर नाईटमध्ये समालोचन करताना या बोल्ला शेठ पाटील यांचे फ्लॅग्स तिथेही पाहायला भेटले. बुरदुल रजनीमध्ये असतील, उसाटणे स्पर्धा असतील, अनेक अशा नामांकित टुर्नामेंट आहेत रायगड ठाण्यामध्ये जिथे बोलनाथ पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि त्यांच्याकडून भरभरून बाईक सारख्या पुरस्कार सुद्धा दिले जातात. कारण यावर्षी पनवेल प्रीमियर लीगसाठी बाईकचे पुरस्कर्ते हे बोल्ला शेठ पाटील आणि नितेश दादा पाटील होते. कौतुकास्पद आहे कारण आज देखील बोल्ला शेठ पाटीलने PTC लाईव्ह वेबसाईट का निवडली, कारण आज पनवेल तालुक्यामध्ये मला वाटतं 5 किंवा 6 नाईट रजनी आहेत, परंतु सर्वाधिक जास्त व्ह्यूज या स्पर्धेला मिळालेत. कारण मागच्या स्पर्धेला, मागच्या मॅचलाही जेव्हा देवत वलवलीचा सामना सुरू होता आणि मयूर वाघबरची बॅटिंग चालू होती, तिथेही 2000 प्रेक्षक या मॅचला पाहत होते. त्यामुळे ही PTC लाईव्ह पनवेल तालुक्याची नाही तर रायगडची एक चांगली वेबसाईट म्हणून पुढे आली आहे. 29 वरती 0. प्रकाश वास्कर बॉलिंग मार्कवरती आले. ओव्हर नंबर 3 करंट रेट 14.50, रिक्वायर 8.67. खरा बॉल आहे. लेग कटर बॉल मागे टाकला. बॅटर तयार होते आविष्कार, त्याने केला चमत्कार. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो. चिंद्रन संघासाठी दर्जेदार चौकार. त्याने धुमाकूल घातला आणि आता आविष्कार त्याला बघून तोही सोडत नाहीये. त्यानेही रंग बदलला या मॅच मध्ये. तोही चौकार मारतो आणि चौकाराने गोलंदाज प्रकाशचं स्वागत झालंय. स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट मध्ये गेला, बाहेर लांब लचक षटकार. 2 चेंडू 10. संघ पोहोचलाय 39 वरती. सामना सोपा झालाय, सामना लवकर संपेल हे दाखवतोय आविष्कार आणि हाच तो आहे चमत्कार. जहा पे करेंगे नमस्कार. ठोक डीजे. हे षटकार आले आणि सामना बॉल टू रन. 16 बॉल मध्ये 16 धावा पाहिजेत. 16 पे 16, 16 का डोला. आता 15 चेंडू मध्ये 15 पाहिजेत. म्हणजे सामना होता कुठे आणि गेला कुठे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8, मला वाटतं माफ करा 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या. त्यामुळे 15 चेंडूमध्ये अक्षरशः सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलं. ते म्हणजे A1 जोडी फलंदाज आविष्कार आणि अजयने. दोघेही 19 वरती खेळतात. अजय 19 8 बॉल आणि आविष्कार 7 बॉल 19. थांबत नाहीये, हवेमध्ये झेल होण्याची शक्यता, परंतु स्क्वेअर लेग मागे थांबलाय. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1च्या बरोबरीने अजयला गरज नव्हती मला वाटतं धाव घेण्याची, परंतु पंच इथे दर्शवतात की फलंदाज बाद आहे. अजय कडू मात्र इथे मैदान सोडतोय.
आत्ता मैदानामध्ये आलाय ते अर्थात आपण पाहतोय बॅटिंगच्या रूपामध्ये केतन कडू बलबगावचे जावई आहेत. 41 वरती 1 बाईकरमॅन, पहिली बाईक त्याला याच मैदानावरती मिळाली होती. चांगला फलंदाज आहे आणि सरपंच चषकामध्येच तो कमाल केला होता केतन कडूने. 41 वरती 1, आविष्कार 7/19, केतन 0 वरती पारीची सुरुवात करणार. 14 बॉलमध्ये 14 धावा करायचे आणि या धावा वाचवणं म्हणजे खूप मोठा प्रयत्न. अग्निपरीक्षा असेल ती गोलंदाजाची. लेग कटर बॉल टाकलाय, मात्र इथे आविष्कार बीट होतो आणि या बॉलवरती 0 धाव. 13 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. हौसले की तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख. प्रयत्न अगदी परमेश्वर, कधीच संधी सोडू नका आणि कधी हार मानू नका. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला आणि ठोकला तो जिंकला. व्हाईट बॉल, धावांचं अंतर सेम राहणार. 13 बॉलमध्ये 13 धावेची आवश्यकता. A1 स्पर्धा, A1 टुर्नामेंट, फक्त 8च संघ आणि 6 सामने हे आता टेनिस क्रिकेटमध्ये कमी राहिलेत, परंतु इथे आहेत क्वालिटी क्रिकेट. आणि हे क्वालिटी फक्त वल्लभ गावामध्ये तुम्हाला मिळू शकते, कारण वल्लभ गावाची खासियत आहे जेव्हा टुर्नामेंट अनाऊन्समेंट होतात तेव्हा मीटिंग्स घेतल्या जातात. अनिल टेंबे स्वतः पंच आणि मी सुद्धा त्या मीटिंगमध्ये जॉईंट होतो. छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात. आयोजन कसं करायचं, फ्लॅग्स कुठे लावायचे आणि स्टँड कुठे असतील याचा अभ्यास केला जातो. आणि जो अनुभव आम्हाला अनेक स्पर्धेमध्ये मिळाला आहे त्या अनुभवाचा वापर करून आम्ही या स्पर्धेमध्ये त्या गोष्टी करतो आणि त्यामुळे या स्पर्धेचा स्टँडर्ड दिवसांदिवस पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आता टॉस बॉक्समध्ये मला असं वाटतं की नारायणचे संघनायक असतील, त्यानंतर मयूर वाघमारे देवतचे संघनायक असतील, त्याने कौतुक केलं की ही स्पर्धा A1 आहे आणि रायगडच्या नाईट रजनीमधील टॉप 5ची टुर्नामेंट म्हणजे बोल्लाशेठ पाटील यांची टुर्नामेंट. माझे सरपंच आणि उपसरपंच चषक 2026 12व पर्व. करंट रेट 14.00. चांगली बॅटिंग केली. 42 वरती 1, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत. आविष्कार 9/19. आविष्कारचा रनआउट सुटला होता, त्यानंतर त्याने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. त्याला जीवनदाने मिळालं आणि त्याने धावांच्या माध्यमातून वरदाने दिले. परंतु आत्ता आला याच मैदानावर ज्याने पहिल्यांदा बाईक जिंकली असा बाईकरमॅन केतन कडू. 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. अजूनही संधी आहे. कुंडीवाल संघ हार मानू नका, कारण एखाद डॉट चेंडू, एखाद ओव्हर तुम्हाला या मैदानामध्ये कमबॅक करून देऊ शकते. दर्श स्पोर्ट्स कुंडेवाहाल. पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल दिशाहीन. मेन अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉलने 1 रन पुढे जाईल, परंतु बॉलिंग टीमने चॅलेंज केलं. अंपायरला रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग टीम रिव्ह्यू, व्हाईट बॉल चेक केला जाईल. तर टीव्ही अंपायरला हा निर्णय सोपवलाय. अंपायरला चॅलेंज केलं बॉलिंग टीमला. थोडंसं डाऊट आहे बॉलिंग टीमला, वाटतं की डॉट बॉल असेल. मेन अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला आतापर्यंत. पाहूया टीव्ही अंपायरचा काय निर्णय येतो. लाईव्ह टेलिकास्टमध्ये काय कॅप्चर झालंय. हा व्हाईट बॉल आहे. अंपायर सिग्नल परफेक्ट. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल ठरलाय. धावांचं अंतर आपण सांगूया 12 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत फक्त 12. बॉल टू रन मॅच. लॉब केलं आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्ले की गर्जन. रन मिलेंगे आधा दर्जन आणि आधा दर्जन मध्ये 6 धावा बाकी असतील येणाऱ्या 11 बॉलमध्ये. हा सामना एकतर्फा पाहायला मिळतो. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फी मॅच कोणालाच आवडत नाही, कारण दोन्ही घातक असतात. बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. झेल टिपलाय. केतन कडूचा खेळ संपलाय, परंतु 10 चेंडूमध्ये 6 धावा म्हणजे एकच षटकार मारायचा आहे तो रोशन साई स्पोर्ट चित्रण संघाला या मॅच मध्ये. मला पॉवरफुल पाहायला मिळेल. बिग फाईट. एका बाजूला अंबरनाथ ठाणे जिल्ह्याचा संघ आहे बुर्दुल, त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्याचा रायगडचा संघ देवत म्हणजे मयूर वाघमारे विरोधात सुधीर पाटील असा सामना होणार. प्रेम वाघमारे विरोधात खेळणार अजय बॉम्बे.
तर दोन दादा संघ यानंतर उतरणार आणि मला असं वाटतं की रायगड विरुद्ध ठाणेची मॅच तुम्हाला नेक्स्ट पाहायला मिळेल. मयूर वाघमारे तर नेहमीच रायगड ठाणे मॅचमध्ये खेळत असतात, परंतु पुन्हा एकदा इन ॲक्शन मयूर वाघमारे ज्याने 6 बॉलमध्ये 21 धावा चेस केल्या, ज्याने अशक्य गोष्टी शक्य केल्या आणि वलवलीला पराभूत केलं, हे मयूरची बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळेल ती म्हणजे बुरुजच्या विरोधात. 6 धावेची आवश्यकता 10 बॉलमध्ये. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न आणि आता कुंडेवाल संघ ट्रॅकवरती आलाय कारण लगातार 2 चेंडू डॉट 2-0. हे डॉट बॉल आत्मविश्वास इम्प्रोवाइज करतील कुंडेवाल संघाचा. पुन्हा एकदा बघा परफेक्ट यॉर्कर बॉल फिरून टाकला होता, स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती झाली. न्यू बॅटर मैदानामध्ये अतुल कडू आलाय. बोल तयार. चांगला बॉल टाकला एक. ओहो काय बॉल होता हा, परफेक्ट बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया कारण बॅटर तिन्ही स्तंभ सोडून खेळत होते, अक्रॉस द लाईन मध्ये बाहेर निघाले आणि बॉल पडला परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंपच्या समोर पडलाय. काय बॉल टाकलाय गोलंदाजाने. मला असं वाटलं की लेग स्टंपच्या वरून गेलाय, परंतु ऑफस्टिकला यॉर्कर टाकलाय. कुंडेवाल संघाचा गोलंदाज चमकलाय. 3 बॉल डॉट लगातार आलेत. आत्ता मॅच बनणार कुंडेवालसाठी. जिद्दी टीम आहे, चिकाटी आहे, तत्परता आहे. चौथाही डॉट आलाय. हो मॅच होणार. 6 बॉल शेवटचे कोण टाकणार हाही प्रश्न असेल, परंतु 1 बॉल बाकी आहे. काय गोलंदाजी करतो श्रीकांत भोईर. काय बॉल टाकलाय बघा अक्रॉस द लाईन मध्ये, परफेक्ट प्लेड अँड मिस. अतुल कडू परेशान झालाय, अक्षरशः त्याला त्रास होतो या गोलंदाजी मुले. डोकेदुखी ठरलाय अतुल कडू टीमसाठी. पुढचा बॉल स्टेप आउट केले, पुढे आले रनआउटची संधी आणि हा बॉल देखील डॉट. टाळ्या होऊन जाऊन द्या, मॅच बनली आहे कुंडेवालसाठी. 6 बॉल 6 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडूमध्ये 12 असताना 1 षटकार लागला, परंतु 5 चेंडू डॉट आले आणि केतन कडूचा विकेट आलाय. त्यामुळे श्रीकांत भोईरने पैसा वसूल बॉलिंग केली आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि कंपल्सरी 6 धावेची आवश्यकता. क्या बात आहे. 6 बॉल 6 धावेची आवश्यकता आहे, परंतु स्ट्राईक एंडला आविष्कार पाटील असेल ज्याने सर्वाधिक धावा मारल्यात 9 बॉल 19. त्यामुळे चिंद्रन संघाला पूर्ण विश्वास आहे कारण आविष्कार पहिल्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला होता आणि मॅच चांगली आहे. महाभारतात श्रीकृष्णाने म्हटलं होतं की संघर्ष करने का मौका उन्हीं को मिलता है जिनमें लड़ने की क्षमता होती है, आणि लड़ने की क्षमता दोनों टीम में, इसमें कोई शक नहीं है. मध्यान्ह सामन्यामध्ये काय अटीतटीची मॅच झाली कारण मागचा जो सामना झाला देवर विरुद्ध वलवली, त्याच प्रकारचा सामना जयजी भोसले सर मला वाटतं पुन्हा एकदा परावर्तित होऊ शकतो या मॅचमध्ये. मिनी वानखेडे तयार आहे अशाच मॅचेससाठी कारण मिनी वानखेडेमध्ये प्रेक्षकांची कमी नसते. मला आठवतं मागच्या वर्षी फायनलचा सामना जिथे 20,000 प्रेक्षक रात्री 3 वाजता होते आणि काय जल्लोष झाला होता. सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये अक्षरशः मैदानाला छावणीचं स्वरूप आलं होतं. असा मिनी वानखेडेचा मैदान जो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. असं वाटतं समोर प्रेक्षक आता 4K आता टी व्हीवरती हा सामना पाहत आहेत. हा नजारा त्यांच्यासाठी पेच झालाय विदाऊट एनी तिकीट. कारण जर तुम्ही वानखेडेमध्ये गेलाय, DY पाटीलमध्ये गेलात तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील, परंतु वलपच्या मिनी वानखेडेमध्ये 0 रुपयात तुम्हाला अशी मॅच पाहायला मिळते. ही तर क्रिकेटची खरी मज्जा आहे आणि ही क्रिकेटची मैफिल आहे. हे फक्त वलपमध्येच होऊ शकतं, रायगड ठाण्यामध्ये फक्त वलप गावात. 6 बॉल 6 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आलाय गोविंद कातकरी. पहिला बॉल उडवला, आविष्कार पहिल्या नंबरचा बॅटर होता, ठोकणारच आणि ठोकला तो जिंकला. विजयी फटका. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ बाजी मारली आहे. अभिनंदन चिंद्रन संघ आणि हार्ड लक देऊया कुंडेवाल संघाला. परंतु श्रीकांत भोईर तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक केलं होतं आणि काय कमालीची गोलंदाजी केली श्रीकांत भोईर. कुंडेवाल संघ हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. अभिनंदन करूया रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघाचं. धन्यवाद.